हॅलो, नमस्कार. प्रीतीज रिअल लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर हा व्लॉग आहे गावाकडचा आणि आज मी तुमच्यासोबत माझं गावाकडचं जे रुटीन असतं म्हणजे सासरी असताना माझं काय रुटीन असतं ते मी आज शेअर करणार आहे. खरं तर एक दिवस आधी आम्ही गेलेलो होतो आणि शुक्रवारी म्हणजे हा दिवस होता शनिवारी आणि मी इथे जवळजवळ सकाळचे 7 वाजलेले होते आणि माझं कामांचं रुटीन सुरू झालेलं होतं. घरी असताना जसं आपण क्लिनिंग वगैरे करतो तसंच इथे आल्यानंतरही माझं डीप क्लिनिंग करूया म्हटलं, कारण दिवाळी आहे. नेक्स्ट डेला दिवाळी होती तर म्हटलं त्याच्या आधी थोडंसं घर स्वच्छ करून घेऊया. आता झालं असं की थोडं सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण काहीतरी बांधायला पाहिजे तोंडावरती रुमाल वगैरे, कारण खरं सांगायचं झालं तर माझी तब्येत इथे अजिबात बरी नव्हती. कारण एक दिवस म्हणजे आम्ही जेव्हा अहमदाबादला होते ना मी, तर तिथलंसुद्धा मी क्लिनिंग केलेलं होतं आणि त्यामुळे ना माझी तब्येत बरी नव्हती. म्हणजे मेडिसिन वगैरे चालू होत्या, कारण सर्दी खोकला आणि म्हणतात ना व्हायरल इन्फेक्शन ते मला झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर पण मी हे काम सुरू केलं. आता बघा आपल्या स्त्रियांचं असं असतं, थोडं बरं वाटायला लागलं ना की कामं आपण काही सोडत नाही, करून घ्यावीशी वाटतात आपल्याला. आणि सणवार म्हटल्यानंतर घर तर स्वच्छ असायलाच पाहिजे, म्हणून मग मी इथे कामाला लागले. आणि खरं तर यामुळे ना मला नंतर खूप ओरडा बसला, कारण मी हे केल्यानंतर माझी ना तब्येत संध्याकाळपर्यंत खूप खराब झालेली होती. म्हणजे माझा आवाज पूर्ण बंद झालेला होता. तर संध्याकाळी मला डॉक्टरांकडे जावं लागलं आणि डॉक्टरांनी पण तेच सांगितलं की तब्येत बरी नसताना तुम्ही का कामं केलीत म्हणून, कारण डस्ट वगैरे जाते ना आपल्या नाकात वगैरे घशात, तर त्याच्यामुळे थ्रोट इन्फेक्शन झालेलं मला आणि माझा आवाज पूर्णच बंद झाला. तर मेडिसिन वगैरे घेतलेल्या आणि त्यामुळेच माझ्या गावाकडचे जे काही व्लॉग होते ना ते सगळे उशिरा तुमच्यापर्यंत पोचले, कारण व्हॉइस ओव्हरिंगसुद्धा मला करता येत नव्हतं. असं आशा करते की तुम्ही दिवाळीचे जे व्लॉग होते ते बघितलेलेच असणार. जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असणार तर ते व्लॉगसुद्धा बघा आधीचे, खूप छान छान आहे. आणि आणखी काही दिवस ना गावाकडचेच व्लॉग येतील. तर इथे ना हे माझं किचन आहे, म्हणजे सासरचं घर आहे हे खालतीवरती असं. तर हे खालच्या घरातलं किचन आहे आमचं. आणि हा जो जिना दिसतोय ना तो असं वरती जाण्याचा आतून पण आहे, म्हणजे बाहेरच्या साईडने पण आणि घरामधून पण एक जिना आहे. तर मी आधी सगळा जिना वगैरे स्वच्छ केला. जाडं वगैरे जे आहेत ना वरती वगैरे ती सगळे मी काढून घेतले. त्यानंतर जे काही सामान आहे घरामध्ये एक 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 करून ना सगळं काढत होते आणि ते स्वच्छ करत होते. खरं तर आई राहतात खाली, तर आई नेहमीच त्यांना जसं जमेल ना तसं स्वच्छ करतच असतात. पण आमचं घर ना अगदी रोड टच असल्यामुळे ना घरामध्ये इतकी डस्ट येते, म्हणजे दिवसातून 2 ते 3 वेळा जरी स्वच्छ केलं ना तरीसुद्धा घरामध्ये खूप अशी डस्ट जमा होतच असते. तर म्हटलं की डीप क्लिनिंग आपण करूनच घेऊया म्हणून. तर इथे मी जे कपाटावरती जे काही सामान वगैरे ठेवलेलं आहे ते सगळं मी काढून घेत आहे. आणि आईंना मी तेच म्हणत होते की तुम्ही खाली असता तर किती हा पसारा करून ठेवलेला, म्हणजे बऱ्याच आता जुने लोक कसे असतात ना, बरंच काय 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 ठेवलेलं असतं, कामाला लागेल म्हणून बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात. तर आईंना तेच म्हणत होतं की जे कामाचं नाही आहे ते टाकून द्या म्हणून. तर हे फ्रीजवरचं वगैरे जे काही होतं ना ते मी सगळं स्वच्छ करून घेतलं. घाण असं म्हणाल तर फक्त डस्टच होती आणि तेच मी क्लीन करत होते. त्यानंतर मग किचनची ज्या काही ट्रॉलीज वगैरे आहेत ना त्या थोड्याफार क्लीन केल्या मी. म्हणजे हे समोरचं जे शेल्फ दिसत आहे तर ते मी क्लीन करत होती. आणि जितकं झाडत होते, जो काही खाली कचरा पडत होता ना तो सगळा मी आवरून घेत होते, झाडू मारून घेत होते. म्हणजे काय की नवीन जेव्हा करतो ना त्यावेळेला मग परत ते पायाला चिटकत नाही आणि मग सगळ्या घरात परत तेच होत नाही. तर इथे बघा या मिरच्या ज्या आहेत ना त्या आईंनी अशा वाढवून ठेवलेल्या होत्या त्याचं तिखट करण्यासाठी, म्हणजे कोरडं तिखट जे असतं ते. तर ते मी ठेवलं, चेअर वगैरे पुसून घेतल्या. त्यानंतर मग किचनमध्ये जे काही शेल्फ आहेत म्हणजे भांडे वगैरे जे काही ठेवलेले आहेत ते सगळं मी काढलं आणि ते करायला सुरुवात केली. आता तुम्हालासुद्धा माहिती आहे, घर छोटं असो मोठं असो, क्लिनिंग जर आपण करायला सुरुवात केली ना तर त्यामध्ये आपला बराच असा वेळ निघून जातो. आणि माझं इथे तेच होत होतं. आणि काय होतं ना की या ज्या वस्तू आहेत ना त्या आईंनी ठेवलेल्या असतात. तर माझं असं चाललेलं होतं की बाबा म्हणजे ह्या तरी ठीक आहे, शेल्फमध्ये जे काही भांडे वगैरे होते, काचेचे वस्तू त्यांनी ठेवले होते, कप वगैरे होते, बरंच काय काय ठेवलेलं होतं. आणि आई मला आल्या ना की प्रत्येक वेळेला म्हणतात की हे घेऊन जा ते घेऊन जा.
कारण बऱ्याचशा गोष्टी इथे ताईंकडे असतात आणि मग बाकीचे जे एक्स्ट्रा असतात ताई मला म्हणतात, म्हणजे दोघींना सारखं असं असतं ना प्रत्येक आईचं. म्हणून मग ते पण माझं काय आहे की मला ज्या वस्तू लागतात ना त्याच मी इकडे आणते. उगाचच इकडे पण आणून त्या पडून राहतील आणि वापरणं होणार नाही, मग त्याचा काय उपयोग ना. मग ते तिकडेच राहू देते मी बऱ्याचशा वस्तू. तर इथे बघा आईनी हे डबे वगैरे सगळे ठेवलेले होते. आणि मी एक गोष्ट सांगते, म्हणजे असतं ना आपण स्वतः काहीतरी वस्तू अशा ठेवलेल्या असतात सगळ्या गोष्टी, आणि मग त्यानं कोणी हात लावलं तर नंतर आपल्याला सापडत नाही. माझं असंच झालं. हे डबे वगैरे तर मी काढले, सगळं रचलं, पण नंतर दुसऱ्या दिवशी ना काही मागायला गेले तर आईंना ते डबेच सापडत नव्हते, कारण सगळे डबे मी उलटे पुलटे ठेवून दिलेले होते. तर आणि ते आईंना माहीत नव्हतं. इथे ॲक्च्युली दोघंही जणं, म्हणजे महेश पण नव्हते सकाळच्या वेळेला, म्हणजे 6:45 ते 7ची वेळ होती ही, आणि आईसुद्धा घरात नव्हत्या त्यावेळेला. थोड्या वेळानंतर त्या आल्या. तर त्याच्या आधीच मी क्लिनिंग सुरू केलेलं होतं, म्हणजे आंघोळ वगैरे माझी व्हायची होती. म्हटलं आधी सगळं क्लीन करूया त्यानंतर आंघोळ करूया. तर आई आणि महेश सगळे वॉकिंगला गेलेले होते दोघंही. महेशचं तर रुटीन जे असतं ना तेच असतं, म्हणजे इकडे जे आहे तर इकडे सुद्धा त्यांचं तेच असतं की सकाळी आपलं फ्रेश झालं की रोज ते वॉकिंगला जातात, जॉगिंगला, आणि तिथे असताना सुद्धा त्यांचं तेच असतं. तर आई पण नव्हत्या, ते पण नव्हते, आणि म्हणूनच मी ती सुरुवात केली. कारण महेश समोर जर हे कामं काढली असती ना तर ते मला खूप ओरडले असते, आणि नंतर तो ओरडा बसलाच मला चांगलाच, की त्यांना म्हणजे ते तेच म्हणत होते की तुझी तब्येत बरी नसताना हे तुला करायची काय गरज होती. खरं तर मी ते थोडं शूट पण केलेलं होतं, पण ह्या ब्लॉगमध्ये काही मी ते टाकत नाही आहे. तर हे बघा इथे आता हे किचनमध्ये जे काही आमचं थोडंसं फर्निश केलेलं घर आहे, तर जे काही कपाटं वगैरे आहे किचनमध्ये, तर त्यातले सुद्धा सगळे डबे वगैरे काढून मी इकडे तिकडे थोडे हालवाहालव केली आपल्या पद्धतीने. सगळं इकडे तिकडे केलं, आणि आणि आई मला तेच म्हणत होत्या की सगळं केलेलं आहे अगं, उगाचच करू नको. पण म्हटलं नाही, आता आपल्याला सवय असते ना, तर म्हटलं की करून घेऊया, जेवढं जमतं आहे तेवढं आपलं करूया. तर इथे माझं किचनसुद्धा आवरून झालं, आणि खाली ज्या ट्रॉलीज वगैरे होत्या त्या पण आता, जसं मी म्हटलं स्वच्छच असतं, पण काय होतं हातबोट लागत राहतं ना, स्वयंपाक वगैरे करतो किंवा काय करतो, तर त्याच्यामुळे मग ते थोडंफार चिकट होतं थोडंफार. आणि वेळोवेळी नाही साफ करत राहिले ना की मग जे काही धूळ उडालेली असते ना ती चिकट होते, आणि मग तेच पूर्ण भांड्यावर म्हणा किंवा मग अशा फर्निचरवर ते सगळं उडालेलं असतं. तर आता इथे बघा कॉर्नर वगैरे सगळे मी क्लीन केले, झाडू वगैरे मारला, त्यानंतर पोछा वगैरे. आणि ज्या ट्रॉलीज होत्या त्या पण असा आपलं जे स्क्रॅपर असतं सॉफ्टवालं, ते थोडंसं विम बार घेतलं लिक्विड, आणि त्याच्याने अशा ह्या ट्रॉलीज वगैरेसुद्धा मी स्वच्छ करून घेतल्या. तर अशा पद्धतीने माझे कामं सुरूच होते. आणि आपल्या स्त्रियांचं तेच असतं, म्हणजे आता माझ्यासारख्या ज्या असतील की ज्यांना क्लिनिंगचे खूप किडे असतात असंच मी म्हणेल, कारण बऱ्याच जणांचं असं असतं की जेमतेम असतं, काय करायची गरज आहे, असं तसं कोण येतं बघायला, असं बऱ्याच स्त्रियांचं असतं. तो आपला आपला एक आवडीचा भाग असतो. पण माझं असं असतं की नाही, कोणी येत नाही म्हणून आपण घरात तसंच ठेवायचं असं नाही. हो, जेव्हा आपल्याकडे वेळ नाही आहे, म्हणजे क्लिनिंग ब्लॉग मी जेव्हा शेअर करते ना तेव्हा बऱ्याच वेळेला काही ताईंच्या कमेंट्स असतात की बाबा आम्हाला वेळ नसतो, आम्ही जॉब करतो, मुलं सांभाळायची असतात, घरचं बाहेरचं, तर इतका वेळ आम्हाला नाही मिळत, मग आम्ही कसं करणार. तर बघा मी एकच गोष्ट माझ्या ब्लॉगमध्ये नेहमी सांगत असते की ज्याला जसं जमेल त्यानं ते काम करावं. मी माझे ब्लॉगिंग शेअर करते तुमच्यासोबत, क्लिनिंगचे व्हिडिओ वगैरे शेअर करते, याचा अर्थ तुम्ही पण असंच करा असं नसतं. तुम्हाला आवडत असेल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर ते तुम्ही करा, असं एवढं सांगण्याचा उद्देश असतो. आणि काय होतं बऱ्याच वेळेला, म्हणजे मी माझ्यावरून पण सांगते, आता मी एखादी गोष्ट करत नसेल आणि एखादा कोणाचा व्हिडिओ बघितला तर मला पण ती इच्छा होते की अरे वा मी पण हे करते म्हणून, तर मोटिवेशन मिळतं आपल्याला. त्यामुळे हे व्लॉग्स असे जे असतात ना क्लिनिंगचे ते शेअर करत असते. तर इथे आता किचन तर माझी क्लीन झालेली आहे. त्यानंतर मी आले मग पुढच्या रूममध्ये, म्हणजे आमच्या हॉलमध्ये. तर इथे पण हे टी व्हीचं जे कॅबिनेट आहे आमचं मोठं, खूप वर्षांपूर्वीचं आहे, म्हणजे हे घर जेव्हा बांधलं गेलं ना तेव्हापासूनचं ते आहे. आणि एक सांगू का, आम्ही आल्यानंतर ना घरामध्ये पसारा हा होतोच, सगळीकडे आमच्या वस्तू पडलेल्या असतात. तुम्ही सुद्धा समजू शकता, घर छोटं असलं की मग ठेवायचा प्रॉब्लेम, सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होतो. खाली आमच्या 2 रूम असल्यामुळे पुढच्या रूममध्येच आमचा पसारा असतो, म्हणजे चार्जर असतात, आणि व्यक्ती जितके वाढले तेवढा पसारा प्रत्येकाचा हा होतोच. तर चार्जर असतात किंवा इतर आमचे पाऊच वगैरे समोरच ठेवलेले असतात, जेणेकरून ते पटकन सापडायला पाहिजे म्हणून. तर ते आहे. आता सगळीकडे आमच्या बॅग्स वगैरे पडलेल्या असतात, आणि जसं मी म्हटलं की गाडीने आलेलो होतो ना यावेळेला, त्यावेळेला म्हणून मग जरा जास्तच सामान आम्ही घेऊन आलेलो होतो, कपडे वगैरे सुद्धा. आणि माझं असंच असतं बघा, दिवाळीला वर्षातून एकदा येतो, दिवाळीला येतो, तर जेमतेम कपडे नाही घ्यायचे.
कसं असतं ना, की बाहेर येतो आपण तर प्रत्येक फंक्शनल कपडे म्हणा, दिवाळी आहे तर दिवाळीच्या दिवशी वेगळे किंवा असं छान वाटतं जरासं. मला खूप आवड आहे अशा गोष्टींची, त्यामुळे मग मी माझ्या पद्धतीने तर करत असते. आणि इथे बस मग ते समोरचं जे काही फर्निचर आहे ते पण मी थोडंसं लिक्विड विम बार घेतला आणि त्याच्याने थोडंसं क्लीन करून घेत आहे. जसं मी म्हटलं की त्याच्यावर पण थोडे डाग वगैरे पडलेले असतात. आणि सोबत आई पण आता आलेल्या होत्या वॉकिंग करून, तर आई पण मला तेच म्हणत होत्या की तू काय आता काढलं आहे म्हणून. मी करतच असते नेहमी, आणि त्यासुद्धा मग बाहेरचं त्या करायला लागल्या होत्या थोडंफार. कसं असतं, वय झाल्यानंतर जेवढं होईल ना तेवढं त्यांच्या परीने त्या करत असतात. पण आता सून म्हटलं तर आपलं घर आहे म्हटल्यानंतर आपण तर करायलाच पाहिजे ना. आता इथे सगळं वरचं थोडंफार जाडं वगैरे पण काढून झालं. आणि हे बघा, या पलंगाखालून आता माझ्या बॅग कशा काढते मी ते. आणि बॅग वगैरे बाजूला केल्या, सगळं केलं, आणि त्यानंतर एकदा छान असं झाडू मारून घेतला घरामध्ये. आणि प्रत्येक वेळेला झाडू मारत असल्यामुळे एवढी घाण दिसत नाही, पण भरपूर घाण निघालेली होती. कारण बॅग वगैरे बाजूला केल्या ना तर माती वगैरे म्हणजे अशी डस्ट जी असते ना ती भरपूर बसलेली असते. त्यानंतर मग हे समोरचे थोडंफार फर्निचर राहिलेलं होतं ते एका ओल्या फडक्याने मी पुसून घेतलं. किती काही केलं घरामध्ये स्वच्छता तरी दुसऱ्या दिवशी असं वाटतंच की अरे हे तर आपण कालच क्लीन केलं तरी अजून कसं म्हणजे घाण झालं असं होतंच ते. पण तरी ठीक आहे. स्वच्छ घर म्हणतात ना की घर तुम्ही जितकं स्वच्छ ठेवणार तितकं पॉझिटिव्हिटी घरामध्ये असते. आपल्याला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, आणि येणाऱ्याला सुद्धा ते खूप छान वाटतं. जिथे अस्वच्छता असते म्हणजे घाण असते त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही असं म्हणतात, आणि ते खरंच तुम्ही अनुभव करून बघा. ज्या घरामध्ये खूप घाण असेल ना त्या घरामध्ये तुम्ही जर कधी गेलात ना तर आपलं असं लक्ष लागत नाही. हा माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपण जातो, सगळीकडे पसारा पडलेला असतो, घाण असते, आणि त्या घरामध्ये ना असं थांबावंसंच वाटत नाही, असं निगेटिव्हिटी आपल्याला जाणवते. तर ते का असतं? कारण जिथे अस्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा वास करत असते. त्यामुळे घरामध्ये नेहमीच आपल्याला स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि परत एकदा सांगते, जसं जमेल तसं आपण करायला पाहिजे. असं नाही आहे की एकाच दिवशी सगळं करायचं. थोडं थोडं करून करायचं म्हणजे खूप जास्त प्रेशर येत नाही. आणि घर मोठं असो छोटं असो मॅटर करत नाही, घर स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे आपल्यालाच खूप छान वाटतं. कोणासाठी नाही पण आपल्यासाठी नक्की करा. आणि लहान मुलं जर घरामध्ये असेल ना तर या गोष्टी नक्की करायला पाहिजे. कारण खूप म्हणजे खूप लहान मुलं असते ना पसारासुद्धा तेवढाच होतो, घाण पण घर होतं. आणि लहान मुलांचं कसं आहे की तब्येतीवर त्याचा खूप जास्त परिणाम होतो. कारण लहान मुलांना सवय असते, कुठे पडलं पटकन तोंडात वगैरे टाकतात, सगळीकडे खेळणी पडलेली असतात ते सुद्धा तोंडात वगैरे टाकतात, असं चालू असतं. असो हे करता करता 8-8:30 मला होऊन गेले. आणि महेश पण आले, तर मग नाश्त्याची वेळ झालेली होती, केव्हाचंच झालेलं होतं, पण मी त्यांना थांबवून ठेवलेलं होतं की थोडं मला आवरून घेऊ द्या, त्याच्यानंतर मी नाश्ता बनवून देते. तर इथे आम्ही काय केलं, रात्री खिचडी केलेली होती तर ती थोडीशी उरलेली होती, तर मी त्यालाच फोडणी दिली. आणि महेशचा फेवरेट नाश्ता आहे, तर आईंसाठी, महेशसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा, आम्ही तिघांसाठी मी हा रेडी केलेला होता. तर गरमागरम होता, मस्त गरमागरम नाश्ता केला, चहा घेतली परत एकदा, आणि त्याच्यानंतर मग मी कुठे म्हटलं की आंघोळ वगैरे करूया. तरी 1-2 कामं माझी बाकी होती, आणि महेश मला तेच हसत होते की तू सगळं आवरते आणि आंघोळ कधी करणार. म्हटलं ठीक आहे, जे आपल्या घरचं रुटीन असतं ना ते तसंच. आता हे सगळ्यात शेवटचं माझं काम ते म्हणजे की बेडशीट वगैरे चेंज करणं. आता तुम्ही जर इथे बघितलं व्यवस्थित तर या ज्या बेडशीट्स आहे तुम्हाला थोड्या ओळखीच्या वाटत असतील, कारण या बेडशीट्सनं मी अहमदाबादवरून घेऊन आलेले होते. झालं असं की आईंनी मला बेडशीट आणायला सांगितलेल्या होत्या की दोघी बेडवरती टाकण्यासाठी सिंगल बेडशीट घेऊन ये. पण माझं ना जाणंच झालं नाही मार्केट वगैरेमध्ये, कारण घराच्याच कामांमध्ये मी इतकी बिझी झाले, जायला वेळ मिळाला नाही, तब्येत बरी नव्हती इकडे असतानासुद्धा, त्यामुळे मला वेळ मिळाला नाही, जाता आलं नाही. मग मी काय केलं की घरामध्ये या 2 बेडशीट माझ्या नवीन होत्या, त्या तुम्ही माझ्या होम टूरचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये बघितलंसुद्धा असणार. म्हणजे बघितलं आहे ना, नाही बघितलेलं असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. तर मग त्याच म्हणजे त्यावेळेला मी पहिल्यांदाच त्या बेडशीट टाकलेल्या होत्या, आणि म्हटलं जाऊ द्या याच बेडशीट आपण घेऊन जाऊया. तर त्याच बेडशीट मी इकडे घेऊन आलेली होती. आणि पिलो कवरसुद्धा आणलेले होते. या बेडशीटवरती तर नाही आणले, पण वेगळे मी घेतले होते डीमार्टमधून. तर तेच मी इथे सगळ्या दोघं लिव्हिंग रूम जे आहेत, तर लिव्हिंग रूममधले दोघे जे बेड आहेत ते मी बेडशीट्स वगैरे चेंज करून घेतल्या, पिलो कवर वगैरे चेंज करून घेतले, आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं थोडंफार. आणि अशा पद्धतीने माझं हे सासरचं रुटीन होतं. आता ब्लॉग एवढाच शेअर केलेला आहे, त्यानंतर बरंच काही काही केलं. आणि म्हणजे
क्लिनिंगचाच ब्लॉग मी शेअर केलेला आहे, बाकीचं हळूहळू करून सगळं शेअर करणारच. कारण इथे सुद्धा 2 ते 3च दिवस मी थांबलेली होती जळगावला आणि त्या 2-3 दिवसात पण माझी धावपळ होती, सगळीकडे मार्केटला वगैरे जायचं होतं, कुठे कुठे काय काय बरंच काय काय करायचं होतं त्यामुळे. तर असं हे माझं सासरचं रुटीन होतं आणि जसं आपल्याकडचं असतं तसंच तिकडचं सुद्धा होतं. तर आशा करते की तुम्हाला हा आजचा जो ब्लॉग आहे माझं सासरचं रुटीन हा नक्कीच आवडला असेल आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि आधीचे नंतरचे सगळे व्हिडिओज माझे दिसतील. आणि हो, तुमचे खरंच मला खूप छान वाटते सध्या, कारण तुमचे खूप छान 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 कमेंट्स मला येऊन राहिले आहेत व्हिडिओवरती. तर खरंच मनापासून सर्वांचे आभार. असंच तुमचं प्रेम, सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्यावरती असू द्या आणि छान व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली छान ग्रो व्हायला पाहिजे. तर चला मग तुमच्याशी पुन्हा भेट होईलच. आणि परत एकदा सांगते, सध्या गावाकडचेच ब्लॉग येतील काही दिवस आणि मध्ये जर एखादे ब्लॉग शूट केले तर ते मध्येच येतील. लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.